उडन अंगावरी शितुडा ग राधे जरा वाकून टाक सडा ला 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 ला. काय चेअरमन आज लय मूड मध्ये. अरे काय नाही, आपण कधी मूड मध्ये नसतो, आपण नेहमी एव्हरग्रीन आहे. हा, मला काय म्हणायचंय, हा. सध्या कांद्याला लय भाव आलाय. आता जे तुमचे ते 2-3 शेड आहेत का, हा त्याला संध्याकाळच्याला मला सिक्युरिटी ठेवा. आला बाळ्या, जरा पुढं कांद्याला भाव वाढला नाही तर लागला तू जाळायला. मला तसं नाही म्हणायचं चेअरमन. अहो तुम्ही पहिलेच गरीब नाही, तुम्ही श्रीमंत आहेत. हा. फॉर्च्युनर भानगडी आता यो कांदा भरा आणि न्या लांब कुठं तरी हैदराबादला मालच येईन माल, आणि येताना एक तिकडून प्रायव्हेट जेट घेऊन या. बाळ्या, हा तू अजून गडी करायलाच माहिती का? का तुझे विचारला. अरे चेअरमन डायरेक्ट इंटरनॅशनल खेळायच्या मागे, डायरेक्ट कांदा एक्सपोर्ट करायच्या मागे. दुबई, अरब, अमेरिका, तिकडे जपान, तिकडं खर्च लागेल तुम्हाला चेअरमन. चेअरमन बेकारी काय खर्च करायला. अरे इथं आमदार किला आम्ही 2 वेळा उभा राहिलो आणि इकडे कांदा पाठवता येणार का आम्हाला? बरं ते जाऊ द्या, तुमचा तो कांदा बाहेर हा. काढा, जाऊ द्या, परत असा भाव भेटणार नाही. बरं 2-3 शेड हैदराबादला पाठवू हा, आणि एक 2-4 शेड राहिलेले आखाती देशात पाठवू. कुठं तिकडे दुबई काय कुठं पाठायचे पाठा, पण हैदराबादला पहिले न्या. माहिती 5,000 गोण्या कांदा आहे. अयो कालची पट्टी 50 मरतोय चेअरमन आता. भारी झालं. अरे 2-4 वर्ष शेतकऱ्यांना दिवस नव्हते, हा. आता कांद्याला दिवस आलेत. बरं आता पुरींचे लग्न होते आणि काहींच्या घरावर स्लॅब पडत. चांगलंय चांगलंय चांगले आनंद आहेत, तेच सांगायला आलतो, म्हणलं कांदा बाहेर काढा. हा. जाऊ का मग? हा निघा. हा, मला जायचं सरपंचाच्या मळ्यात, बरं येतो मग. चालेल चालेल. उडन अंगावरी शितुडा ग राधे जरा वाकून टाक सडा. तू रिक्षात तुझे कुठपर्यंतचे भाडे करतो? मी का आपल्या इथंच नगरच्या आसपास, इकडे 15 किलोमीटर, इकडे 15 किलोमीटर. काय बरं तुला असं वाटत नाही का तू असा मोठा ड्रायव्हर व्हावा, लांब पल्ल्याचा? वाटत ना. मग काय कर, हा. एखादं भाडं बघ ना, असं मणिपूर, इम्फाळ, हा तिरुअनंतपुरम, हा कन्याकुमारी, रिक्षाला रिक्षाला. या नाही करत तू. कमून रिक्षा घेऊन एवढे लांबच्या भाड्या करायचे का? त्याला काय होतंय, ते पण वाहनच आहे ना. तुझ्याकडे ऑल इंडिया परमिट नाही का? परमिटचा विषय नाही घंटा. अरे ती रिक्षा आहे, तिचं इंजिन बारीक आहे, तिचे टायर बारीक येतं. अरे इथं टायर टाकली तर तिथं भाडं घेऊन जाऊ तर टायर उघडते ना खाली. बघ ना राव भाडं, मला येतं आहे ना असं लय फिरावं असं वाटत. मी तुझ्या शेजारी बसून हे करीन, मागं ते पॅसेंजर बसव तुझी. अरे सगळी गोष्ट खरी आहे, पण तुझ्यासाठी एवढे लांबचे भाडे करू, आणि ते रिक्षा आहे शेवटी. मरण ना ती गाडी चालू चालू मी. कस काय? मग तू मारायला लागले की मी चालवीन ना. हा, मग आहे खरंय. मग दोघं बी मागं येतोच म्हणायचं. आई चालू जाऊ आपण. असं नाही, आता आहे ना माझं चाललंय प्लॅन. पुढच्या महिन्यात आहे ना, पुढच्या महिन्यात नाही पण दिवाळीपर्यंत आहे ना, मी मोठी गाडी घेणार. हा. मग लाईनवर मग तुला घेऊन जात जाईल ना बाहेर. ए, श्याम, मस्त की राज. ऐक ना, तू माझ्या बरोबर उद्या चल हैदराबादला. हैदराबादला हा. गांजा बिंजाचा धंदा चालू केला काय ना चेअरमनने? खायला येड्या, आंध्रात जायचं म्हणजे नुसता कांद्याच आणायचा का? दुसरे काही कामं नसतात का? आपल्याला कांद्याचे ट्रक घेऊन जायचे आपले. कांदे. हो. आणि तू चिंता करू नको, तिथं गेल्यानंतर तुला मी ते हैदराबादमध्ये बिर्ला मंदिर दाखवतो, तुला रामोजी फिल्म सिटी दाखवतो, हा, तिथं लई जाऊ. हैदराबादची बिर्याणी खाऊ घालतो, आईला मग. सालार जे म्युझियम दाखवतो, फिल्म सिटी दाखवतो. वा वा तू वा. फक्त माझ्यासोबत चल. आलं असतं बरं का चेअरमन, पण मला आहे ना ते तिकडे गेल्यावर काय नाही वाटत, पण हे आपल्या इकडं तो याचा बोंबपाराडाचा घाट, त्यो त्या घाटातले बोर होतं. येडाय कर तू, आपल्याला ट्रकने जायचंय का? मग अरे आपले फॉर्च्युनर घेऊन जाणार आपण मस्त पैकी. हा कधी का? मी चालवणार, कधी तू चालव, मला ड्रायव्हर बी पाहिजे सोबत. मग तुम्हाला काय बसून देतो, मी एकटाच गाडी चालीन. हा? एकदम मस्त अख्खा हैदराबाद फिरून येऊ आपण. चालत चालत चालत, मग काय टेन्शन नाही. मला वाटलं का ट्रक मध्ये बसून जायचं. ट्रक मध्ये चेअरमन आणि ट्रक. ते मी खरं आहे म्हणायला. किती की कांदा चेअरमन? अरे आपल्याकडे 5,000 कोणी आहेत. 5,000 कोण? हो, अरे काय यंदा म्हणजे आपल्या तिकडे सगळ्या खालच्या माळ्यातून वरच्या माळ्यात सगळं कांदाच होतो. मग आपल्या 2-4 कोणाचं मोकळे न्यावं लागतं पैसे आणायला. अरे आता पहिले दिवस राहिले डायरेक्ट अकाउंटला, हा. आणि तुझ्या पण अकाउंटला मला सगळं काही टाकावं लागतं. सगळे माझ्या अकाउंटला घेऊन कसे चालते, नाही तर इडी सिडी फिडी सगळे माग लागले. माझी पडायची बरं का रेड माझ्या घरावर इन्कम टॅक्सची. ते काय चिंता करू नको, ते मी बरोबर करीन. फक्त तुझा अकाउंट नंबर वगैरे सगळं घे सोबत. नका टेन्शन घेऊ, मी काम करू. बायकोचं अकाउंट देतो. हा चालेल चालेल. तिच्याला ट्रान्झॅक्शन असतं तर
चालतं मग मला सांगा फक्त कधी निघायचं ते. उद्या सकाळी निघू आपण 9-10 वाजता निघू. चालेल काय हरकत नाही. चला आता मी बाकीच तयारी हो, करतो. बिनधास्त. लोक लावले हमाल बिमाल गोण्या बिण्या भरायला याला. हा चालेल मस्तपैकी टाचून घ्या अशी गाडी अशी भरताना की हल्लीच नाही माझी गाडी. ती चिंता नको करू, तू आपली ती गाडी शिरपाला बाहेर काढून दे, स्वच्छ करायला सांग. बर चला. यांना रास्कला माइंड इट. गुनगुना रहे है भंवर खिल रही है केली कली केली कली. येतो गंठन, हे काय सॉंग आहे? अरे गंठन कोण गंठन? येत आय एम अण्णा शेट्टी फ्रॉम हैदराबाद म्हणताय मी. हैदराबाद? हा अय, असं काय हैदराबाद शेट्टी? अरे हैदराबादचा असतोय मी शेट्टी. आमचा पप्पा हा. रंग शेट्टी, हा पप्पाचा पप्पा तमिळनाडू शेट्टी. येतो आईला डायरेक्ट स्टेट बदलूनच आहे काय? अवघडे भाऊ तू. आता कुठे निघालाय घालून? मी हैदराबादहून इकडे आलो असते, रस्ता चुकलाय माझा म्हणतोय मी. येतो आई डायरेक्ट तिकडून इकडे रस्ता चुकला भाई. मला जायचंय हैदराबादला. सोडन का मला? इकडं नाही, एस टी काय नाही, इथून डायरेक्ट विमान जात आहे. विमानात जातो का? विमान हा कुठं असतंय म्हणतोय मी. आईला तुला ते माहित नाही का? इथं घरावर आहे सोनेवाडीत. सोनेवाडी? हा अरे माणूस येडा असतो का काय हो? त्याला येऊ का? हा काय एक नमुने भेटत आहात. येत आईला आईचा हो गंठन भाऊ अवघडे. एक्सक्यूज मी अण्णा. गंठन हे अवतार काय श्रावणामुळे का काय? कोण गंठन म्हणतोय मी? अरे तोच गंठन. नाही हो, मी अण्णा शेट्टी अण्णा शेट्टी फ्रॉम हैदराबाद. हैदराबादहून इकडे आलतो, रस्ता चुकला म्हणतो की हो. रस्ता चुकला? मला हैदराबादला जायचं, मला सांगा की हो कसं जायचं ते. अरे आता एक काय सोंग आणले गांठ्या तू हा? कधी पोलीस होतो, कधी सिंगम होतो, कधी डॉक्टर होतो, आज ह्यो एक काय अण्णा शेट्टी? अहो नाही अण्णा, आम्ही खरंच असते हैदराबाद मध्ये बिर्याणी खाती, कोंबडीची बोकड्याची. बोकड्याची? बोकडा शब्द बरा आठवला तुला. अहो तिथं आम्ही खातो बिर्याणी. मला कुठून जायचं सांगा की हो. घंटे आता झालं ते बस, चेष्टा मस्करी झाली. आता जा हे कपडे बिडे काढून ये ना, आपला तो फुलाफुलाचा शर्ट घाल जा. आणि या गावातलं कोणी हुशार असत का नाही आईला म्हणतोय ते मी. आज दिवसभर चल काय नाही राडा. अय तंबी, हैदराबादला नेऊन सोडती का रे हो मला? काय घंट्या चेष्टा करीत, संध्याचा टाइम आहे. अय तंबी, अरे कोण आहे घंट्या? अरे मी अण्णा शेट्टी असती फ्रॉम हैदराबाद म्हणतोय मी. आता मीच भेटलो तुला गावात अख्ख्या माझी याडात काढायला मला. अरे तुझं काय झाड असेल देऊन टाकतो की रे, मला नेऊन सोड ना हैदराबादला म्हणतोय मी. रिक्षाने का हा हैदराबादला जाणार रे बाबा? नको डोकं खावतो, सरक बरं पळ. या गावात कोणी कसं शहाणा नसत. तुम्हाला कळालं ना? कळालं? हा? पोळालं म्हण पोळालं. आईला अरे काय करावंच काय या गांठ्याचा आता. हा रोज नवीन लफड, रोज नवीन सॉंग आहे. हा आणि आता तर काय म्हणतो मी अण्णाचे, कधी म्हणतो मी शेट्टी अण्णाचे. हो. आणि मी तिकडून साऊथचा जन्म आहे माझा. आणि मला तुम्ही इथं बांधून ठेवू शकत नाही. मला माझ्या गावाकडे जायचंय, मला माझ्या माणसात जायचंय. काय करावंच काय. बरं ठीक आहे जाऊ दे, तो काय लहान नाहीये, पण ते तिकडे बी पाठव त्याला. अरे पण ते तिथं किती दिवस राहतोय, कोण सांभाळतंय त्याला? अरे भाऊ इथं जर म्हणला ना त्यो सरपंचीन बाईला मला भाजी नाही आवडली, दुसरी भाजी करून द्यावं लागायची त्याला. तिथं शेवा बाका खाईन आणि मरण उपाशी. मग काय येतं हा? आणि म्हणतो मी तिकडलाच आहे आणि मला काय भातच खायचा आहे आणि ती बाजरीची भाकर नाही आवडत. आता बाजरीची भाकर अरे दोन अरे निरसं दूध जर निघलं ना म्हशीचं, 3 भाकरी संगत चुरायचा म्हणायचा, 2 मध्ये भागत नाही माझं. आणि तिथं इथं मला म्हणतो तुम्ही नुसत्या भाकरी खाऊ घालता मला, भात खाऊ घालीत नाही. माझं मूळ भात सांबर म्हणतो माझं खाणं आहे. मी विसरून गेलो. त्याला इच्छा झाली ना, आता जाऊ दे त्याला एकदा हेलपाटा मारून येऊ द्या त्याला एकदाचा. अहो आता बाळासाहेब त्याला मी याच्यात ट्रेन मध्ये बसून दिलं, ते उतरण का त्याला कळण का आलेलं? ते जायचे तर ट्रेन थांबत तिथपर्यंत जायचं. जिथं शेवटचा स्टॉप असेल त्याचा हा शेवटचा स्टॉप, माग तरी येईन का? काय कळतं याला? सोनवडीच्या बाहेर गेलाय का कधी? नाही ना. आईला लय डोक्याला शेण केला राय. एखादी गोष्ट त्यांनी डोक्यात घेतली का ती पुरीच करतो. इतकं समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण तो नाहीच.
काही म्हणतो यांना काय रामन्ना रासकला काही बी म्हणतो कशाला बी. मग मिटला आता हा. ते आता गाव येडं करून सोडीन ते आता. आणि काही झालं का इल्ल इल्ल हे कुठून इल्ल आणि पिल्ल आणलंय काय माहित. अवघड आहे आता तू काय तरी होतं. समजून सांग बाबा त्याला काय आता समजून सांगायला ते जरा मला भेटला ना असं त्याला ते मुनकर धरतो त्याच काहीच नाही तू जर असं केलं ना तर पुढच्या वेळेस तू तुला भेटायचंच नाही. जाऊ दे आता काय आहे, आता कवर चला ते त्याचं सॉंग काय माहित. भेटला ना तर त्याला मी समजून सांगतो ऐकलं तर ठीक नाही तर जाऊन द्या त्याचा हात मोडून त्याच्या गाड्यात मोडून काय करायचं आपल्याला. चालते चल जाऊ करे हा या चेअरमन कांद्याची पार्टी द्या आता मग भाव चाललाय कांद्याला. पार्टी काय आम्ही मी गावातून मिरवणूकच काढणार डीजे लावणार आहे डीजे. खरे तुम्हाला सांगतो शेतकऱ्याच्या आयुष्यात आहे ना शिक्षण फार कमी येतात. तुम्हाला सांगतो किती 3 वर्ष झाले राव कांद्याला भाव नाही, ऊसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, गव्हाला भाव नाही, ज्वारी. अहो शेतकऱ्यांनी करायचं काय मला एवढं सांगा ना राव तुम्ही. मी तर म्हणतो आता जर कांद्याला भाव यायला लागलेत ना तर मीडियाने गप्प बसावं आणि सरकारने गप्प बसावं. काय फरक पडतो साहेब. आणि झाली एखाद्याची शेतकऱ्याची दिवाळी चांगली तर काय बिघडत मी म्हणतो. खा ना काही दिवस थोडे कांदे महाग खा, ज्याला नाही पडत ते नका खाऊ, काय फरक पडतो. आपण शेतकऱ्याला एक संधी आली ना शेतकऱ्याला येऊ देणार त्याच्या बी लेकरा बाळांना मिठाई खाऊ देणार आहो, काय फरक पडतो. नाही पण चांगलं बरं झालं कांद्याचं आहे ना एकदमच म्हणजे गाणं अहो 3 वर्ष झाले राव कांदा डायरेक्टच डाब्यात होता. बघा हे आलं आमचं स्वांग. राम पाप आता हे काही नवीन आता बघा तुम्हीच मला मदत करा की हो म्हणतोय मी. पाहिलं का आता काय मदत करायची गंठ्या तुला. अहो मी घंटानं नसतो म्हणत तू कोण असत. मग अण्णा फ्रॉम हैदराबाद अण्णा शेट्टी. कानडा विठ्ठलू कर्नाटकी कानडा विठ्ठलू कर्नाटकू एवढंच येतं आम्हाला. अहो मी एसटीने येत असती हा एसटी पंक्चर होती. मी ओरिएंटी हा मी ओरिएंटी. म्हणते काय म्हणतोय. तुझं गाव कोणचं असतं. हैदराबाद आणि सिकंदराबादच्या मध्ये असतं आमचं गाव. असं आहे. हा. एसटी पंक्चर होती सगळे पॅसेंजर खाली उतरतात. हा. मी लगविला जाऊन नुसतं एसटी चालू होऊन गेली बघा पुढं. मी तसाच राहिलोय खाली करंजी घाटात. अरे तू तिकडा इकडे कशाला आला. आम्ही चाललो होतो देवदर्शनाला म्हणतोय मी. बर मग मला आता फक्त हैदराबादला कसं जायचं तेवढं सांगा. सरपंच आता अनिशा मी चाललेलोच आहे हैदराबादला. आमची फॉर्च्युनर आहे ते देतो त्या कांद्याच्या याच्यात टाकून आपलं ट्रक मध्ये. आणि ते आणायचं कसं मागे स्वांग. त्याला हैदराबादला जायचंय ना त्याला हैदराबादला घेऊन जातो. अहो हे काहीतरी याच्या डोक्यात आलंय आज शेट्टी अन्न झाला हो याला आहे ना याला इथली 1 नाही तर 2 दिवसाचं भूत राहील परत मागे येईन आणावं लागेल माग. नाही गंठ्याला कुठं एवढं असं बोलायचं आणि ती हे जमायचं कपडे वेगळे सगळे. म्हणजे तो येतला नाहीच नाहीच आम्हाला ओळखीत पण नाही तो. नाही. बर मग आता तुला हैदराबादला गेल्यावर तू खुश होणार. हा हा ठीक आहे. माझं जन्मस्थळ असतं म्हणतोय मी. हा मग एक काम करा हे पार्सल आहे ना एकदा हैदराबादला जाऊन द्या. हा आणि परत तिकडून घेऊन नका येऊ तिकडून सोडून द्या याला. आम्हाला आता कांदे हैदराबादला न्यायचे आम्हाला आनंद झालेला आहे. त्या आनंदाच्या भरात यांना घेऊन जातो आम्ही. हा तुम्ही आता तिकडेच राहता असं ते. हा आता गावाकडेच स्थायिक होतोय म्हणतोय. वाट चुकलेलं वाट सर्व आहे त्यांना त्यांच्या गावी नेऊन सोडतो. जावा 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 जावा. ते म्हणतात ना वेड कोकरू वाट चुकलं. सरपंच इडली आहेत ना इडली ते याच्यात लावून आलेलो आहे भांड्यात. 10 मिनिटांनी बंद करा नाही सगळ्या इडल्या जळतील. पाहिलं का हे पाहिलं का. इरसाल सारे झाले इथे गोळा कॉम धाम नको याचा